नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर मी अमोल इंगवले आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पैशाचा लोभ मानवी मर्यादा पलीकडे पोचवू शकतो. आजची गोष्ट हे त्याचंच उदाहरण आहे. ही गोष्ट आहे लोभापोटी आंधळी झालेली एक आई आणि तिच्या 2 मुलींची. 2 मुलींची आई असूनही तिने आपल्या मुलींना प्रत्येक वाईट गोष्टीमध्ये मदत केली. स्वार्थापोटी स्वतःच्या मुलाचा चुकीचा वापर आणि दुसऱ्यांच्या नादान लहान मुलांचे अपहरण आणि त्यांचा खून. ही गोष्ट आहे अंजनाबाई आणि त्यांच्या 2 मुली रेणुका आणि सीमा. या गोष्टीची मुख्य सूत्रधार अंजनाबाई हिने 1973मध्ये आपल्या प्रियकरासोबत नाशिकवरून पुण्याला येऊन आपल्या संसाराला सुरुवात केली. नंतर तिने आपली मोठी मुलगी रेणुका हिला जन्म दिला. इथूनच अंजनाच्या वाईट काळाची सुरुवात झाली. अंजनाबाईचा नवरा तिला आणि तिच्या लहान मुलीला सोडून पळून गेला. अंजनाबाई आजूबाजूच्या घरांमध्ये काम करून स्वतःचा आणि लहान मुलीचा सांभाळ करू लागली. घरांमध्ये काम करताना अंजनाबाईला चोरी करण्याची सवय लागली. घरांमध्ये छोट्या मोठ्या चोऱ्या करत अंजनाबाई आपल्या आयुष्यात पुढे जात होती. तेव्हाच तिच्या जीवनात रिटायर्ड सैनिक मोहन गावित ही व्यक्ती आली. तिने त्याच्यासोबत राहत लहान मुलगी सीमाला जन्म दिला. तेव्हा पण अंजनाबाईने आपली सवय सोडली नव्हती. ती लहान मोठ्या चोऱ्या करत होती. तिच्या अशा वागण्याला वैतागून मोहन गावितने तिला तिच्या लहान मुलीसह घरातून हाकलून दिले आणि ते त्यांच्या जीवनात पुढे निघून गेले. अंजनाबाईने मनात राग धरून आपल्या 2 लहान मुलींना लहान सहान चोऱ्या करायला शिकवले. आता ते लोक दुसऱ्यांच्या घरात चोऱ्या न करता महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या मंदिरांमध्ये यात्रेमध्ये जाऊन गर्दीचा फायदा घेऊन लहान मोठ्या चोऱ्या करू लागले. त्यांचा निशाणा जादा तर अशा महिला होत्या ज्या मंदिरात पूजा करण्यासाठी मग्न असायच्या. तेव्हा हे लोक त्यांच्या अंगावरील सोनं अत्यंत चतुराईने चोरून गायब व्हायच्या आणि कोणाला कळायचंही नाही. वेळ अशीच निघून चालली होती. अंजनाबाईच्या 2 मुली आता मोठ्या झाल्या होत्या. अंजनाने आपली मोठी मुलगी रेणुका हिचे लग्न किरण शिंदे नावाच्या एका टेलरसोबत लावून दिले. किरण शिंदेसोबत लग्नानंतर रेणुकाने एका मुलाला जन्म दिला. पण तिने पण आपल्या जुन्या सवयी सोडल्या नव्हत्या. आत्ताही ती अधूनमधून चोरी करायची. अशीच एक दिवस चोरी करताना ती पकडली गेली. तेव्हा तिला लोक मारू लागले. तेव्हा तिच्या डोक्यात विचार आला आणि तिने आपल्या मुलाचा उपयोग करून स्वतःची त्या गर्दीतून सुटका करून घेतली. आपल्या लहान मुलाची शपथ घेऊन तिने स्वतःला चोर नसल्याचे सिद्ध केले. आता तिला आपल्या मुलामध्ये हुकुमाचा एक्का दिसू लागला होता. तिने त्याच मंदिरात मोठी चोरी केली होती आणि स्वतःला वाचवण्यासाठी तिने त्याच लहान मुलाला समोर केले होते. जेव्हा तिने आपली आई आणि बहिणीला या सगळ्या प्रकाराबद्दल सांगितले तेव्हा तिची बहीण तिच्यापेक्षा 1 पाऊल पुढे निघाली आणि तिने त्यांना सल्ला दिला, आपण आपल्या सगळ्या चोऱ्यांमध्ये मुलांचा उपयोग का करू नये. कारण लहान मुलांच्या आईवर गर्दीमध्ये कोणी शंका घेणार नाही. पण त्या 3 जणी होत्या आणि लहान बाळ एकच होते. त्यासाठी त्यांनी दुसऱ्यांची लहान मुलं चोरण्याचा विचार केला. 1973मध्ये मुंबईमध्ये गर्दीच्या ठिकाणी जसं की ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातून ते लोक चालत्या रेल्वे किंवा बसमधून 1 ते 5 वर्षाच्या मुलांचे अपहरण करायचे. त्या अशा लोकांचे मुले चोरायचे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील आणि आपल्या मुलांचा जास्त शोध घेत बसणार नाहीत. त्या मागे काहीच सबूत सोडत नव्हत्या जेणेकरून त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील किंवा त्यांना कोर्टात जावं लागेल. सीमाने सातारामधून एका भिकाऱ्याचे लहान मुलाचे अपहरण केले आणि त्याच्यासोबत तिने अनेक चोऱ्या केल्या. असेच एक दिवस कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिरामध्ये मोठा उत्सव चालू होता.
त्या गर्दीमध्ये सीमा एका बाईची चोरी करताना पकडली गेली. तेव्हा ते लहान बाळ अंजनाबाईजवळ होते. मुलीला वाचवण्यासाठी तिने त्या लहान बाळाला जोरात हातातून खाली फेकले. हे सगळे होताच सगळ्यांचे लक्ष सीमावरून गेले आणि ते सर्वजण त्या लहान बाळाकडे बघू लागले. त्याच संधीचा फायदा घेऊन सीमा अजून एक वेळा वाचली होती. जेव्हा ते त्या बाळाला घेऊन मंदिरातून निघाले तेव्हा ते बाळ अत्यंत वेदनेमध्ये होते. ते सतत रडत होते. त्यामुळे सीमाला भीती होती आपण पकडलो तर जाणार नाही. त्यामुळे तिने त्या लहान बाळाला शेजारी विजेच्या खांबावर एवढ्या मोठ्याने आपटले की ते लहान बाळ त्याच जागेवर मरण पावले. तेव्हा त्यांनी बाळाचा मृतदेह तिथेच कचराकुंडीत टाकून दुसऱ्या मुलाच्या शोधात निघून गेले. त्या तिघी मायलेकी अत्यंत क्रूर झाल्या होत्या. त्या लहान मुलांना चोरायच्या आणि आपले काम झाले की ते लहान मुलांना मारून त्यांना जनावरांना खायला फेकून द्यायचे. त्यांना आता लहान मुलांना मारून खूप समाधान वाटत होतं. 1.5 वर्षाची एक लहान मुलगी जी त्यांनी पुण्यामधून चोरली होती, एका रात्री जेव्हा ती रडायची थांबत नव्हती तेव्हा तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून त्यांनी ते एक बॅगेत भरून घेतले. ती बॅग सोबत घेऊन त्यांनी एक सिनेमा देखील पाहिला आणि त्यानंतर त्यांनी ती बॅग लेडीज बाथरूममध्ये ठेवली. त्या तिघी मुलांचे अपहरण करायच्या आणि काम झाले की मारून फेकून द्यायच्या. यामध्ये रेणुकाचा नवरा किरण शिंदे त्यांची मदत करत असायचा. 1990 ते 1996 या काळात त्यांनी जवळपास 40 बाळांचे अपहरण करून त्यांचा खून केला होता. पण बोलतात ना, पापाचा घडा कधी ना कधी भरतो. ऑक्टोबर 1996 मोहन गावित आणि त्यांची पत्नी कविताने आपली मुलगी गायब झाल्याची तक्रार दिली आणि त्यांची शंका अंजनाबाई आणि तिच्या मुलीवर होती. कारण ते लोक मोहनकडून बदला घेण्यासाठी त्याला खूप वेळा धमकावत होत्या. पोलिसांचा तपास चालू झाला तेव्हा अंजनाबाई तिच्या दोन्ही मुलींसह गायब झाली होती. त्यांचे चोरीचे सगळे काम बंद झाले होते. तेव्हा त्यांनी रागात मोहनच्या दुसऱ्या मुलीचेही अपहरण करायचा विचार केला आणि ते लोक तिचे अपहरण करण्यासाठी शहरात आले. पण पोलिसांच्या चतुराईमुळे तिघीही सापडल्या. पोलिसांच्या अधिक तपासानंतर त्यांच्या नाशिकमधील घरावर जेव्हा धाड टाकली तेव्हा तिथे लहान मुलांचे कपडे आणि खेळणी मोठ्या प्रमाणात आढळून आले. अनेक कपड्यांवर रक्ताचे डाग होते जे वेगवेगळ्या रक्तगटाचे होते. हे सर्व पाहून पोलिसांनी आपला तपास आणखी कडक केला. त्यांच्याकडे पोलिसांनी अधिक तपास करण्यास सुरुवात केली. पण ते लोक काहीच बोलण्यास तयार नव्हते. पण पोलिसांसमोर मोठ्यात मोठा गुन्हेगार हार मानतो. सगळ्यात अगोदर सीमाने हार मानली आणि तिने कबूल केले, आम्हीच मोहनच्या मुलीचे अपहरण करून तिचा खून केला आहे आणि तिच्या शरीराचे तुकडे करून एका ऊसाच्या शेतात पुरून टाकले. तिने हे पण कबूल केले होते की तिने हे सगळं आपल्या आईच्या सांगण्यावरून मोहनचा बदला घेण्यासाठी केले होते. त्यांच्याकडून केलेले गुन्हे ऐकून पोलीस पण हादरले. त्यांच्या घरातील कपडे आणि त्यावरील रक्ताच्या डागावरून ही गोष्ट सिद्ध होत होती की त्यांनी अनेक लहान मुलांचा खून केला आहे. अधिक तपासणीसाठी त्यावेळी सरकारकडून विशेष CID पथक तयार करण्यात आले. अंजना, सीमा आणि रेणुकाला पकडल्यानंतर रेणुकाचा नवरा मोठ्या प्रमाणात घाबरला. म्हणून त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी सरकारी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली. पोलिसांनीही मान्यता देऊन त्याला सरकारी साक्षीदार बनवले. किरण शिंदेने स्वतःला वाचवण्यासाठी आपली पत्नी, मेव्हणी आणि सासूचे सगळे गुन्हे पोलिसांसमोर सांगून टाकले. कसे छोट्या मोठ्या चोऱ्या करण्यापासून ते लहान मुलांचे अपहरण करून त्यांचा खून करायचे काम ते करत होते. तपासानंतर पोलिसांनी 3-4 ठिकाणी छापेमारी केली. तिथे त्यांना काही बांधलेली मुले तसेच मुलांचे मृतदेह आणि त्यांच्या शरीराचे वेगवेगळे तुकडे मिळाले. किरणचे सरकारी साक्षीदार बनण्यामुळे कोर्टाने त्याला माफ केले. साल 1997 पोलीस कस्टडीमध्ये आजारपणामुळे अंजनाबाईचा मृत्यू झाला. किरण शिंदेशिवाय आणखी साक्षीदारांच्या जबाबाने
कोल्हापूर कोर्टाने 2001 साली सीमा आणि रेणुकाला दोषी ठरवले. मिळालेले पुरावे व साक्षीदारांच्या जबाबावर त्यांच्यावर 11 अपहरण आणि 6 खुनाचा खटला चालू केला. कोर्टाने त्यावर त्यांना मृत्यूदंड सुनावला. कोल्हापूर कोर्टाच्या निकालावर त्यांच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टामध्ये गेले, पण मुंबई हायकोर्टाने 2004 कोल्हापूर कोर्टाचा निकाल कायम ठेवला. 2006 साली सुप्रीम कोर्टात पण तीच शिक्षा देण्यात आली. सीमा आणि रेणुकाने आपली शिक्षा कमी करण्यासाठी आपली ताकद लावली. अनेक प्रयत्न करून पण राष्ट्रपतींनी त्यांचा दयेचा अर्ज फेटाळला व त्यांना मृत्यूदंड हीच योग्य शिक्षा आहे असे ठरवले. नंतर त्यांनी एक पिटिशन दाखल केले. राष्ट्रपतींनी उशिरा निकाल दिला, त्यामुळे आम्हाला मानसिक त्रास झाला. रोज मृत्यूच्या शिक्षेच्या भीतीने आपण जगतो आहे. भरपाई म्हणून मृत्यूदंडाची शिक्षा कमी करून जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी. जानेवारी 2022 मुंबई हायकोर्टाने जबाब मिळायला उशीर झाल्याने व त्यांचा मानसिक तणाव समोर ठेवून त्यांची मृत्यूदंडाची शिक्षा जन्मठेपेमध्ये बदलली. कायद्याच्या अशा कारभाराचा उपयोग करून खूप सारे आरोपी स्वतःला शिक्षेपासून वाचवतात. असेच काही सीमा आणि रेणुकाचे झाले. दोघी आपण केलेल्या शिक्षेपासून वाचल्या आणि एवढ्या दिवसानंतर त्यांना माहीत पण नव्हते त्यांनी किती बाळांचे अपहरण केले व किती जणांचे खून केले. खरं तर हे आहे, ह्या लोकांनी कितीतरी निरपराध बाळांना मारण्या अगोदर हा विचार पण केला नाही त्यांच्या आईवडिलांवर काय झाले असेल. एवढे घाणेरडे काम करून त्यांच्या चेहऱ्यावर पश्चाताप बिलकुल दिसत नव्हता. आता तुम्ही लोक सांगा, या केसमध्ये शेवटी जो निर्णय झाला तो योग्य होता की चुकीचा होता? धन्यवाद.